एक म्हणाला की तुम्ही वेळ आणि काळ सांगा, वेळ सांगा, आम्ही कोणत्याही मशिदीत यायला तयार आहे. मला नितेश राणेला सांगायचं आहे, अरे तुम्ही तिथं जाऊन काय ती झाडून काढणार आहे का, कचरा गोळा करणार आहे का, तुम्ही तिथं मस्जिदीत जाऊन काय करणार आहे. बरं तुम्हाला एवढा जर पुळका आलाय ना हिंदुत्वाचा, तुम्ही मग तिथं दर्ग्यामध्ये जाऊन चादर कशासाठी पांघरली, तुम्ही टोपी कशासाठी घातली. त्यावेळेस नितेश राणे तुम्ही मुसलमान समाज स्वीकारला होता का, तुम्ही मुसलमान समाज तुम्हाला त्यावेळेस प्यारा होता आणि आता तुम्हाला दुश्मन दिसतोय का. केवळ आणि केवळ जिल्हा परिषद महापालिका डोळ्यासमोर ठेवून सत्ताधाऱ्यांना या महाराष्ट्रात दंगल घडवायची आहे. आणि नितेश राणे ही कुठलाही हिंदुत्वाचा प्रतिनिधी नाही. नितेश राणे हे हिंदुत्वाच्या नावावरती बाजार मांडलेला आहे. मंत्री नितेश राणे हे हिंदुत्वाच्या नावावर हिंदुत्वाच्या टाळूचं लोणी खाणारा बोका आहे. मुळात ही दोन्ही डोंबऱ्याची औलाद आहे. ही डोंबऱ्याचा खेळ भाजपवाल्यांनी चावी दिल्यावर ही अंगावरची कपडे देखील काढून नाचकाम करते. ते यांचा तमाशा बघायला आता कुणाला वेळ आहे. सगळ्या राज्याला कळून चुकलेला आहे की यांना या महाराष्ट्रात जाती जातीमध्ये तेढ निर्माण करायचं आहे. दुसरा प्रश्न